की ती आज अमिताभची जागा कोणी घेऊ शकत नाही. परंतु आता रेखाबरोबर त्यांचे जास्त चित्रपट आले आणि सक्सेस झाले. त्याचं कारण काय? दोघेही ऑक्टोबरला जन्माला आलेले आहेत, हे प्रमुख कारण आहे. आणि 11 म्हणजे 2 आणि 10 म्हणजे 1. राणी आणि राजा जवळीकता कशी आली बघा. मुळात अमिताभ बच्चन हे तेवढेच इमोशनल आहेत, तेवढे स्ट्रॉंग आहेत. अमिताभ बच्चनना रडताना बघाल तर आठवेल की हे 11 मधून 2 लीग आलेले आहेत आणि ज्यावेळी ॲक्शन करतात तेव्हा ते 11चा इफेक्ट असतो. तर त्याप्रमाणे रेखा यांचं अगोदरचं नाव आहे भानुप्रिया रेखा. नंतर सिनेमामध्ये ते एवढं मोठं लांब नको नाव म्हणून ते रेखा केलं. आता मुळात रेखा हे नाव, त्याला आपण लाईन म्हणतो इंग्लिशमधून. रेखा हे नाव 10 तारखेला कधी ठेवू नये? कारण 1 अंकाचा शत्रू 6 अंक आहे. कारण का? रवी हा गंभीर आहे, तो प्रगतशीलकडे आहे, तर शुक्र हा एन्जॉय करणार आहे. त्याप्रमाणे रेखा इंडस्ट्रीमध्ये आल्या. ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 2 शून्य आहेत, मी मगाशीच सांगितलं शून्याची पॉवर त्यांच्यामध्ये आली आणि ते सक्सेस झाल्या, इंडस्ट्रीमध्ये सक्सेस झाल्या, पण वैवाहिक सक्सेस नाही झाल्या. आणि त्यांच्या प्रेमामध्ये कुठेतरी त्यांचं अमिताभ बच्चनचं आणि त्यांचं जे प्रेम असेल किंवा आकर्षण होतं, एकत्र जवळ येणं होतं, ते ऑक्टोबरमुळे होतं. त्यांच्या दोघांचं एक चांगलं एक्सपेक्टेशन पण होतं. परंतु रेखा नाही, पण अमिताभ एक अशा पोझिशनमध्ये होते आणि जंजीरमध्येच, जंजीरच्या नंतर रेखा आणि जया भादुरी ह्या प्रेम झाल्यानंतर त्यांनी विवाह केला. तर आता आपण रेखाचं बघू. 10 ऑक्टोबर 1954. तर क्रमांक 1 येतोय, 2, 12, 9, 21. आता त्यांचं काय झालं? 3 अंक आला. 3 म्हणजे गुरु. आता अर्थातच 3 या अंकामुळे आज जर रेखांना बघाल तर सुरुवातीपासूनच्या रेखा आणि आत्तापर्यंतच्या रेखा स्लिम आणि ट्रिम आहेत. या वयात सुद्धा चांगल्या चांगल्या हिरोईन्स आणि रेखा. पण मग रेखाला वैवाहिक सुख का नाही मिळालं? आपण इथे बघू. कारण कायम लक्षात ठेवा 2 आणि 6. दुसरी गोष्ट, त्यांचं एक वैवाहिक जर बघाल तर अनेक लग्न झाली, पण एक पण पती त्यांचा टिकला नाही. काही कारणास्तव त्यांचं वैवाहिक जीवन ज्या पद्धतीने सुख पाहिजे ते मिळालं नाही. कारण त्यांच्या अंकामध्ये 5, 4 आहे, 3 आहे. पण आज सुद्धा रेखा जर बघाल तर त्या मांगमध्ये सिंदूर भरतात, हे आपल्याला दिसतं. पण त्यांचे पती कोण आहेत? आपण काय समजू शकतो? बरं, मग एवढं जवळ येऊन सुद्धा या ट्रायंगलने आज एकमेकाला पाहत नाहीत. मुळात काय झालंय? अमिताभ बच्चनची 11 तारीख जो 2 आकडा आहे तो जया बच्चनच्या विरोधात आहे. 2 आणि 9 एकमेकाचे शत्रू आहेत. नशीब चांगलं आहे जया भादुरीचं की 11 तारखेचे आहेत. जर ते 2 अंकाचे असते, 20 तारखेचे असते, 29 तारखेचे असते, तर आज जया भादुरी आणि अमिताभ एकत्र नसते. दुसरी गोष्ट, आता आपण जया बच्चनची तारीख बघू. 9/4/1948. 9 ने 4 13, 23, 2 25 आणि 35. जग जाहीर आहे जया बच्चन किती तिखट आणि कसे बोलतात ते. का? तर मुळात 9 हा आर्मीवाला आहे, मिलिटरीवाला आहे, पोलीसवाला आहे, डेअरिंगबाज आहे तो. नेहमी अमिताभ बच्चन एखादा शब्द बोलत असतील, ते सिनेमात बोलत असतील, कोण बने करोडपतीमध्ये बोलत असतील, पण घरात किंवा बाकी मीटिंग्स किंवा बाकी समाजकार्यामध्ये जयाच बोलतात. त्याचं कारण काय? 9 नंबर, डेअरिंगबाज आहे. पण त्यांचं भाग्य, आज जर अमिताभ बच्चनच्या पत्नी नसतात त्या आज या कुठेच नसत्या. अमिताभमुळे जया बाजुरी आहे, नाही तर जया. आणि जया हे नाव अत्यंत संघर्षमय आणि वादविवादाचं नाव आहे. अजून पण तुम्ही आजूबाजूला तुमच्या जया बघू शकता.
मुळात काय झालंय, ह्यांच्या जन्मतारखेमध्ये 4 अंक यांचा शत्रू, 8 यांचा शत्रू आणि त्यांची जी बेरीज येते ती पण 8 येते. तुम्हाला माहिती आहे जया भादुरी या खूप काही करू शकल्या नाही. ज्यावेळी तुमच्या जन्मतारखेमध्ये 8 येतो तेव्हा शिक्षणामध्ये अडचणी येतात. पूर्वीची परिस्थिती खूप हालाक्याची असते आणि लवकर कामं मिळतात. तुम्ही जया भादुरींना बघा, अंकशास्त्राप्रमाणे त्यांना शाळेत असताना त्यांना गुड्डी नावाचा सिनेमा मिळाला होता, अगदी कमी वयामध्ये. तर ज्यावेळी तुमच्याकडे जर 8 अंक हा प्रारब्ध येतो, पूर्वसंचित येतो, ह्याचा अर्थ की तुम्ही प्रचंड संघर्ष करून आलात. त्यामुळे जर 8 अंक आल्यानंतर शिक्षणामध्ये अडचणी आल्या पण त्याला नोकरी लवकर मिळते, तो कामधंदा लागतो. कारण 8 हा शनीचा अंक आहे, सेवेचा अंक आहे. त्यामुळे ते पण जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल जया बच्चन या आयुष्यभर वादग्रस्त म्हणजे जया, हे कायम लक्षात ठेवा. कारण अंकशास्त्र त्यांचं प्रारब्ध आणि मग कर्मांक हे विरोधक आहे. पण अमिताभ बच्चन मगाशीच सांगितलं तुम्हाला 4-9-2 हे त्यांच्या जन्मतारखेत असल्याने तो विद्वान आहे, खूप विचारवंत आहे. पण मला असं वाटते हे ट्रँगल पुढे वाढलं नाही, त्याला कारण सुद्धा जया बच्चन आहेत. जन्मतारखेनुसार नक्कीच जया बच्चनने रेखाजीने सांगितलं असेल, एवढंच तर प्रेम करत असशील ना तर त्यागी बन. तिखट शब्दात सांगितलं असेल, त्यागी बन, त्याचं करिअर खराब करू नको, त्याचं केलंच की माझे होणार. हे जे आपण आहे ना, तू खरंच प्रेम करतेस ना, असं काहीतरी घडलं असणार. कारण ही जया जी आहे ती जया स्फोटक आहे. जयासोबत राज बघा, 4 अंकाचं नाव येते. सगळे राज स्फोटक आहेत, सगळे आजूबाजूचे. मी एका वैयक्तिक नाही बोलणार. राज असून सुद्धा राज नाही स्वतःकडे. राजकारणातले राज बघा, सिनेमातले राज बघा. एक तर असतो तो चेहराच असं बंद करून तो फिरतो. कारण हे 4 अंकाचं नाव आहे. 4 अंका राहूच्या अंमलात येतो. जेवढे तुम्ही जय बघाल, राज बघाल, राजा बघाल, एखादी राणी बघाल, राणी असून सुद्धा नसल्यासारखी. त्यामुळे राज, जया आणि हिला फक्त अमिताभ बच्चन बरोबर लग्न केलं त्या कारणामुळे ती आहे. अन्यथा तिचे अंक पोषक नाही. जिकडे जाईल तिच्या चेहऱ्यावर स्माईल दिसणार नाही. ती खडूसपणे वागणारी अशी. मी म्हणत नाहीये, मी अंकशास्त्रानुसार सांगतोय, वैयक्तिक त्यांच्यावर जाऊ नये. पण जिकडे जावं तिथं पब्लिक हेच बोलणार. म्हणून हिने काहीतरी रेखाला दम दिला असेल निश्चितच, त्यामुळे हे ट्रँगल पुढे जाऊ शकलं नाही.